महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे 1 व 2 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर असून शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी ते दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथे शेतकरी सम्राट राऊत यांच्या नैसर्गिक शेतीला भेट देणार आहे। या भेटी दरम्यान राज्यपाल आचार्य देवव्रत हे नैसर्गिक शेती पद्धती, जनावरांचे गोठे यांची पाहणी करणार असून स्थानिक शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे। सकाळी 9 ते 9:30 या वेळेत होणाऱ्या या भेटीत राज्यपाल नैसर्गिक शेतीतील प्रयोग, उत्पादन पद्धती तसेच शाश्वत शेतीबाबत शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेणार आहे। नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी सम्राट राऊत यांना महाराष्ट्र शासनाचे कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांचे कार्य राज्यभरात आदर्श मानले जात आहे। दिंडोरी तालुक्यात कृषी व शेतकरी विकासासाठी नेहमी सक्रिय असलेले सम्राट राऊत हे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवित आहेत। राज्यपालांच्या या भेटीमुळे नैसर्गिक शेतीला चालना मिळणार असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।